नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये गुंडांकडून पत्रकारांना मारहाण करण्यात आली आहे। झी 24 तासचे प्रतिनिधी योगेश खरे, पुढारी न्यूजचे किरण ताजने, पत्रकार अभिजित सोनावणे यांना गुंडांनी मारहाण केली आहे। वाहनाच्या प्रवेशाची पावती घेणाऱ्यांकडून ही मारहाण करण्यात आली आहे। स्वामी समर्थ केंद्राजवळील वाहनांच्या प्रवेशाच्या पावती घेणाऱ्या गुंडांनी ही मारहाण केली। या मारहाणीत जखमी झालेल्या पत्रकारांवर त्र्यंबकेश्वरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। चाललो होतो, एंट्री केल्यानंतर तिथं पावतीवाले होते। योगेश सरांनी सांगितलं का प्रेसवाले जाऊ दे। योगेश सरांची त्याची शिवगाळ झाली। योगेश सरांना त्यांनी मारलं। आम्ही सोडोसोडी करायला लागलो। ते शिवगाळ केली। 4-5 जण आले, मारायला सुरुवात केली। दगडाने मारलं। छत्र्या होत्या हातात, लाकडी दांडा होता एक, तो डोक्यात मारला माझ्या। नगरपालिकेने ते एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला आउटसोर्स केलं होतं आणि त्या कंपनीने जे मुलं ठेवले होते त्यांच्यासोबत आज जो वाद झाला त्यातून हे भांडणं झाले। कोणत्या गुन्ह्यांतर्गत कारवाई, कोणते गुन्हे दाखल करण्यात? आता त्यापैकी एक जे जखमी रिपोर्टर आहेत ते फिर्याद देत आहेत। त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, पण कडक कारवाई करण्याचे आम्ही आश्वासन देतो। किती लोकांना गुन्हा दाखल करणार? 3 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येईल। सर, पत्रकार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करणार त्यांचे सुद्धा कलम आम्ही ऍड करणार आहोत। सर, प्रवासी वाहतूकदार संघटना आहे, त्यांनी पण सांगितले का वेळोवेळी आम्हाला त्या ठिकाणी त्रास होतो, प्रत्येक वेळी अडवणूक होते आणि दादागिरी होते। हो, म्हणजे त्या अनुषंगाने आता तपास सुरू आहे आणि जर ते कॉन्ट्रॅक्टरचे तशा अजून काही चौकशी असतील तर तसं आम्ही संबंधित विभागाला तसं कळवू। सोनवणे असतील, ज्येष्ठ पत्रकार योगेश खरे असतील, त्यांची प्रकृती मला वाटतं आता ठीक आहे, परंतु या पद्धतीच्या घटना या लोकशाहीमध्ये दुर्दैवी आहेत। जे कोणी या घटनेमध्ये सामील आहेत त्यांच्यावर कडक ऍक्शन होण्याच्या संदर्भात मी स्वतः देखील पाठपुरावा करणार आहे।